तर कसं काय पब्लिक जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमच्या भावाचा एंड सेमचा टाइम टेबल आला होता आणि त्याची एक्झाम होती 8 जूनपासून. ॲज युजल एंड सेमच्या आधी तुम्हाला तुमचं सबमिशन आणि क्लिअरन्स कंप्लीट करायचं. सबमिशन काम झालं होतं. राहिली गोष्ट क्लिअरन्स. ते क्लिअरन्स मोस्ट ऑफ सब्जेक्ट झाला होता. आता काही सब्जेक्ट राहिला होता, ते करून घेऊ. तेवढ्यात आम्हाला लागले बाई पी एल म्हणजे प्रिपरेशन लिव्ह. ज्यांना माहिती मी सांगून देतो. कॉलेजवाल्याला पहिलेच म्हणत तुमचा अभ्यास काही झाला नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जा आणि अभ्यास करा, असं त्याचं सरळ म्हणणं होतं. आणि सीझन पाहून मी उन्हाळा झाला होता आणि मोस्ट ऑफ अर्धा उन्हाळा तर आमचा नाशिकमध्येच गेला होता. पण तिकडे टेम्परेचर कमी होतं. ॲज युजल मी विचार तर मला माहिती आहे तिकडं टेम्परेचर जास्त असते. तरी पण मला घरी जायची चूल होती, कारण की आंबे आले होते, पुरणपोळ्या आणि कूलर या 3 गोष्टीची मला जरा जास्त आठवण यायला लागली होती. त्यामुळे नेकीवर पूछ मी निघालो घराकडे. ॲज युजल आपली ट्रेन होती डिले. थोडा सर्वाईव्ह करत मी लेट मॉर्निंगला पोचलो घरी. पोचल्या काहीच नाही केलं. फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट झोपलो. झोपेतून उठत नाही की मम्मीची फॉर्मॅलिटी सुरू केली. तू काही नाश्ता केला नसेल. पोटभर जीव घातलं बाई. ज्याची इच्छा होती आमरस खायची, तर दाबून तिने आमरस खाऊ घातला. आणि नेक्स्ट डे पासून आता पी-एल तर काही ना काहीतरी फायदा झाला पाहिजे. आणि मोस्ट ऑफ माझा काय माहिती आहे का, इंजिनिअरिंगच्या याच्यात सेमिस्टर 2मध्ये मला आहे ग्राफिक्सचा विषय, आणि ग्राफिक्सचा विषय माझ्यासाठी हार्ड जाते. कारण की इतकं सिस्टमॅटिक काम मी आतापर्यंत कधी केलं नाही आहे. जेव्हा ड्रॉइंगचा विषय आहे ना, मी तो क्लासमध्ये किंवा स्कूलमध्ये पण तो टॉपिक स्किप करतो. तो क्लासच नव्हतो करत मी. त्याचा विषय मला येऊनच राहिला होता. तर त्याच्यात मार्क पण जरा कमी भेटू राहिले होते. अभ्यास करा. तर मी बसलो तर ग्राफिक्सचा अभ्यास करायसाठी. थोडा ग्राफिक्सचा अभ्यास केला, थोडा मॅथ्सचा वगैरे अभ्यास केला. कारण की मॅथ्स पण यावेळेस जरा जास्त हार्ड यायला लागला आहे आणि अभ्यास पण झाला नव्हता. मग थोडं बाहेर वगैरे फिरायला गेलो आणि ॲज युजल थोडा गेम वगैरे खेळलो. बघूया आता उद्यापासून अजून काही ना काही ते अभ्यास वगैरे करावं लागते. उद्याचा दिवस कसा जाणार याची मला काही आयडिया नाही. पण नक्कीच तो जरा चांगला जाणार आहे, कारण की आपण घरी आहोत. तर उद्या काय होणार आहे याच्यासाठी स्टे ट्यून. आजसाठी एवढंच. जय महाराष्ट्र.